नमस्कार मंडळी, कसे आहात? आम्ही गेलो होतो अमेरिकेतील एका पार्कमध्ये. या पार्कचं नाव आहे गिब्सन प्ले प्लाझा. रॅलेचे हे नवीन ठिकाण 18.5 एकराचे अद्भुत खेळाचे मैदान आहे. एकत्र येण्याची जागा, सुंदर बाग, नेत्रदीपक कलाकृती आणि विस्तीर्ण आकाशरेखा दृश्यासह सर्व वयोगटातील लोकांसाठी तो आपल्याला एक वेगळाच आनंद देणार आहे. इथले एक वैशिष्ट्य म्हणजे आग्नेय भागातील सर्वात मोठे साहसी खेळाचं मैदान आहे. 1000 झाडे आणि 1,10,000हूनही अधिक रोपांची लागवड इथे झालेली आहे. 91 फूट लांबीच्या मेगा स्विंगर, प्रत्येकासाठी वेगळं आसन, अशा अनेक क्वालिटी आपल्याला या पार्कमध्ये पाहायला मिळतात. तसेच या पार्कमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा मुलांना खेळण्यासोबतच एक वेगळंच मनोरंजन आणि त्यांचा खेळाचा वारसा देखील जपला जातो. हा परिसर एकेकाळी सपाट आणि बहुतेक गवताळ जागा होता, जो पूर्वीच्या मानसिक आरोग्य रुग्णालयातील रुग्णांसाठी मनोरंजनाचं क्षेत्र म्हणून काम करत असे. सुरुवातीपासून बाहेर घालवलेला वेळ आणि नियमित व्यायाम हा या रुग्णांच्या काळजीचा एक महत्त्वाचा घटक होता. 1930च्या शतकात टेनिस आणि शफलबोर्ड कोर्ट, रुग्णांना आनंद घेण्यासाठी मैदानावर लघु गोल्फ कोर्स आणि बॉल फील्ड बांधण्यात आले, जिथे एकेकाळी रुग्ण आणि कर्मचारी घोड्यांचे नाल, बेसबॉल आणि बॅडमिंटन खेळत असत. तिथे आता डिक्स पार्कमध्ये हा नवीन पार्क तयार करण्यात आलेला आहे आणि इथे मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तसेच मोठ्या लोकांसाठी देखील मनोरंजनाचं या पार्कमध्ये मन आकर्षून घेणाऱ्या अनेक गोष्टी होत्या. पाहता पाहता नजर पडली त्या ह्या एका हँडपंपवरती. आता याला हँडपंप तर नाही म्हणता येणार, पण आपल्या भारतामध्ये जसं आपल्याला हातपंप पाहायला मिळतो, सेम तशा पद्धतीचं हे एक स्ट्रक्चर होतं की जिथे ते चाक फिरवल्यानंतर त्याच्यामधून पाणी येत होतं. पाहून अगदी पुन्हा भारतात आल्यासारखं वाटलं. हे निसर्गाच्या सानिध्यात तयार केलेला हा जो पार्क आहे तो मनाला अगदी शांती देणारा, एक सुखद अनुभव देणारा, सगळी दुःख विसरायला लावणारा आणि मुलांना नवनवीन ॲक्टिव्हिटी शिकवणारा पार्क होता. तुम्ही याच्यामध्ये खूप सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करताना मुलांना पाहू शकता. पाण्यापासून मातीपर्यंत. म्हणतात ना, मुळातच मातीशी आपलं नातं हे जन्मताच जोडलेलं असतं. तेच काही शिकवणारा हा पार्क आहे असं मला वाटलं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हालाही असंच काहीसं वाटतं का या पार्कला पाहून? कसं वाटलं तुम्हाला हे पार्क? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.